राजकारणात गेल्या 25 वर्षांपासून एकच नाव गाजत होतं. ते म्हणजे अजित अनंतराव पवार. 1999 मध्ये पहिल्यांदा पालकमंत्री झाले आणि तेव्हापासून पुणे म्हणजे दादा असं समीकरण बनलं होतं. पण आता दादांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणात फक्त पोकळीच निर्माण झाली नाही, तर एक मोठा प्रश्न उभा राहिलाय. आता पुण्याचा नवा कारभारी कोण? सत्ता कोणाचीही असो, पुण्याच्या पालकमंत्री पदाची खुर्ची बहुतांश काळ दादांकडेच राहिली. मग ते महाविकास आघाडी असो वा महायुती, पुण्याच्या विकासाचा रिमोट कंट्रोल नेहमीच दादांच्या हातात राहिला. 1999 पासून पुणे जिल्हा आणि अजितदादा हे एक असं समीकरण बनलं होतं, ज्याला छेद देणं आजवर कोणालाही शक्य झालं नाही. पण आता त्यांच्या अकाली जाण्याने प्रश्न उभा राहिलाय, पुण्याचा नवा दादा कोण? खरं तर आज पुणे जिल्ह्यात दादांच्या तोडीचा एकही प्रभावी नेता शिल्लक राहिलेला नाही. प्रशासनावर पकड असो, कार्यकर्त्यांचं जाळं असो किंवा विकास कामांचा झपाटा, दादांची स्टाईलच वेगळी होती. आता त्यांच्या अनुपस्थितीत जिल्ह्याचा डोलारा सांभाळणारा असा एकही चेहरा राष्ट्रवादीकडे किंवा जिल्ह्यात सध्या तरी दिसत नाहीये. आणि नेमकी याच संधीवर आता राजकीय चर्चांना उधाण आलंय. सर्व सत्ता आपल्याकडेच असावी असा आग्रह धरणारे देवेंद्र फडणवीस आता अजितदादांचं पुणे सुद्धा आपल्याकडे मिळवणार का, हा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय. फडणवीसांची काम करण्याची पद्धत पाहिली तर त्यांना महत्वाच्या चाव्या स्वतःच्या हातात ठेवायला आवडतात. पुणे हे राज्याचं ग्रोथ इंजिन आहे. इथे मेट्रोचे प्रकल्प आहेत, रिंग रोड आहे आणि प्रचंड मोठा निधी आहे. त्यामुळे पुण्याचा हा महत्वाचा रिमोट कंट्रोल फडणवीस स्वतःकडे घेणार का, अशी चर्चा रंगू लागली. तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार किंवा दत्तात्रय भरणे यांची नावं चर्चेत आहेत, तर भाजपकडून पुन्हा चंद्रकांत पाटलांचं नाव पुढे येऊ शकतं. पण पुण्याचा सध्याचा विस्तार पाहता कुणा एका नेत्याचा दबदबा इथे राहिलेला नाही. अशात जर फडणवीसांनी पुण्याची सूत्र आपल्या हातात घेतली तर आश्चर्य वाटायला नको. कारण दादांच्या निधनाने राष्ट्रवादीची पकड ढिली झाली आहे आणि नेमका याच मोक्याचा फायदा भाजप उचलणार का, हे पाहणं महत्वाचं ठरेल. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगतं पर्व आणि पुण्याचे अनभिक्षित कारभारी अजित पवार यांच्या जाण्याने आज केवळ एका पक्षाचीच नाही, तर संपूर्ण राज्याची राजकीय हानी झाली. काय वाटतं तुम्हाला? अजितदादांचा वारसा सुनेत्रा पवार चालवतील की देवेंद्र फडणवीस पुण्याचा कारभार आपल्या हाती घेऊन आपला गड मजबूत करतील? कमेंटमध्ये नक्की कळवा. तसंच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.